मी जेव्हा ब्लाऊज शिवायला सुरुवात केलं होतं ना, तेव्हा मला खूप लोक बोलायचे पुढे जाऊन ना ह्या कामाचा खूप त्रास होते म्हणून. मला पण आता तसंच वाटायला लागले. आता काय होते ते सांगते तुम्हाला पुढे. त्या अगोदर बघा सकाळी आज मी डबू मिरचीची भाजी करणार होते. आमच्यात मला सोडलं तर बाकी सगळ्यांना ह्याची भाजी आवडते आणि मी काल बाजारात गेले होते ना, तर तेव्हा ही जरा वेगळी डबू दिसले मला, तर ते घेऊन आले होते. मी त्याचीच भाजी करून ठेवलं. त्यानंतर चपाती मी अगोदरच केलं होतं. तेवढ्यात म्हणजे लक्षात आलं की चला ही छोटं कपाटनं खूप घाण झाले, डब्बा वगैरे सगळंच घाण झाले होते. माझं ब्लाऊजचं काम असतं ना, त्यामुळे मला घरातलं जास्त एक्स्ट्राचं क्लिनिंग वगैरे करायला भेटतच नाही. सकाळचा स्वयंपाक झाले की डायरेक्ट माझ्या कामाला लागते. त्यातूनही व्हिडिओज काम हे सगळ्यामध्ये ना मला वेळच भेटत नाही. म्हटलं चला आज वेळात वेळ काढून करूयात, कारण घाण झाले की मला चेन पडत. आता हे मी धुत बसले असते तर माझा लई वेळ गेला असता, कारण डब्बा वगैरे सगळं भरलेलंच होते. मग परत काढून धुवून वाळवून तेवढ्यात ना खूप वेळ गेला असता. त्यामुळे मी सगळं पुसूनच ठेवलं. एवढंच केलं तरी पण बरं वाटतं, कारण घाण बघितलं नाही की मग डब्बा घेऊच वाटत नाही. आता ते तर सगळं आणि दिवसभर शिवलेलं ब्लाऊज असतात ना, तर ते संध्याकाळीच मला सगळं रेडी करून ठेवावं लागतं. आजचं आणि कालचं मिळून ना मी हुक लावत बसले होते. तेवढं माझं कंटिन्यू डोकं दुखत होतं आणि ह्या महिन्यात सारखंच माझं डोकंदुखी चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी कंटिन्यू ब्लाऊज शिवते ना, त्यामुळे मला त्रास होत असेल. आता हे डोकंदुखी तर असंच काय थांबणार नाही. त्यामुळे पहिला गोळी खाल्ली, त्यानंतर बघा चपचपीत तेल लावून मसाज करून घेतलं. चला मग भेटत नेक्स्ट व्हिडिओत. बाय.